मागचे पुढे या. मी प्रश्न नाही विचारणार. पुढे या ना, म्हणजे कसं आहे चांगलं वाटेल थोडं. माझ्यासाठी येऊ नका, प्रभूसाठी या. माझ्यासाठी काय नाही भेटणार. हालेलुया, हालेलुया. वचन वाचण्यासाठी तूच मग कसे आहेत तुम्ही सर्वजण? हा, कसे आहेत? कसे आहेत सर्वजण? हा, पण तुम्ही आशीर्वाद होऊ नाही शकत, कारण जोपर्यंत तुम्ही आनंदी नाही जोपर्यंत तुम्ही आनंदी नाही ना, तोपर्यंत तुम्ही आशीर्वाद होऊच नाही शकत. कारण तुमचे चेहरे आनंदी पाहिजे ना. आता तुम्ही स्तुती करत होते, चेहरे तुमचे बिलकुल आनंदी नव्हते. आनंद असं काय? आनंद असा असतो का? असं असतो का? तुम्ही लग्नाला गेले की असं करता का? नवरदेवाला भेटायला असं करता का? का तुम्ही उल्हास करता, मजेने करता? मग तुम्ही प्रभूसाठी कसं आहे? प्रभू पण बोलेल, अरे काय माझी लोक, बरोबर की नाही? तर आशीर्वादित व्हायला पहिलं मला आनंद व्हायचा आहे, ते महत्वाचं आहे. का तुम्ही आनंदी आहात तेव्हाच तुम्ही आशीर्वादित होणार. आनंदी कधी माणूस असतो ज्याचं हृदय काय असतं? साफ असतं, बरोबर की नाही? त्याचं हृदय साफ असलं की माणूस आनंदी आहे. त्याच्या हृदयामध्ये कचरा असला तो आनंदी नाही. वरून दिसतं पण अंतःकरणात काय आहे? हालेलुया, हालेलुया. तर आपण वचनाकडे जाऊया. जसे का वचन काढ. रोमकरास 8:32. रोमन्स 8:32. रोमकरास 8:32. मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुफान येतं तर तुमचं लक्ष त्या तुफानावर असतं, त्या प्रॉब्लेमवर असतं, त्या अडचणीवर असतं, किंवा परमेश्वर असतं? तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुफान येतं, अडचणी येतात, समस्या येतात, प्रॉब्लेम्स येतात, तर तुमचं लक्ष त्या तुफानावर, त्या प्रभूवर असतं की त्या तुफानावर असतं, की त्या प्रॉब्लेम असतो? हा, किती जण बोलतात प्रभूवर? किती जण बोलतात प्रभूवर? बोलायला भरपूर सोपं आहे प्रभूवर, पण खरोखर लक्ष आपलं प्रभूवर असतं का? खरोखर आपलं लक्ष प्रभूवर असतं का? हा, आपलं लक्ष प्रभूवर नसतो. वचन काय सांगत आहे ते बघूया. वाच का? तूच वाच 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 वाच. जाने चालू करू. जान आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वाकरिता समर्पण केले. तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसं देणार नाही? ज्याने आपला एकुलता एक पुत्र राखीला नाही, त्याने आपल्यासाठी दिला, तर आपल्याला जे हवा आहे ते तो देणार नाही? तो देणार नाही का? मग आपलं लक्ष त्या प्रॉब्लेमवर पाहिजे, त्या समस्येवर पाहिजे, का लक्ष आपलं प्रभू येशू ख्रिस्तावर पाहिजे? बोलायला सोपं आहे, पण खरोखर तुमच्या जीवनामध्ये तुमचं लक्ष प्रभूकडे ठेवता की समस्या ठेवतात? विचारा स्वतःलाच विचारा की माझं लक्ष कुठे असतं? त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्तावर असतं की माझं लक्ष त्या समस्या असतं, प्रॉब्लेम असतो? जुने करारामध्ये दानिएल नाव ऐकलंय का? जेव्हा दानिएलला त्या स्त्रियांच्या गुफामध्ये टाकलं
तर दानिएलने त्याचं लक्ष कुठे ठेवलेलं? त्या प्रभू येशू नव्हता तेव्हा त्याने लक्ष त्या सिंहावर ठेवलं का लक्ष त्याने प्रभू येशू याच्या देवावर ठेवलं? नक्की कशाला देवावर ठेवलं? कशाला देवावर ठेवलं? आता तुम्हीच तर बोलले ना देवावर ठेवलं, मग कशाला देवावर ठेवलं? तारण नाही बाबा, तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नंतर. त्याचं लक्ष कुठे होतं? त्या सिंहावर होतं का देवावर होतं? का देवावर होतं? का देवावर होतं लक्ष? वाचवणारा तो होता, ठीक आहे, पण आणखी दानिएल जेव्हा त्याला सिंहाच्या गुफेमध्ये टाकलं, त्याचं लक्ष कुठे होतं? त्या सिंहावर होतं का ज्या सिंहाला ज्याने बनवलं त्याच्यावर होतं? आपलं लक्ष कुठे असतं? बनवण्यावर का बनवलेल्या गोष्टीवर? बनवलेल्या गोष्टीवर. आपलं लक्ष बनवण्यावर नाही. इंग्लिश मध्ये म्हणतात युअर फोकस इज ऑन क्रिएटर ऑर क्रिएशन. आपलं लक्ष काय? बनवणं ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर आहे. आपलं लक्ष ज्याने बनवलं त्याच्यावर नाही आहे. हालेलुया. म्हणून आपण काय करतो? आपल्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स आले ना, आपल्या जीवनामध्ये समस्या आल्या ना, आपण त्या समस्याला देव बनवतो. आपण त्या समस्याला देव बनवतो आणि आपण ज्या समस्या आपल्यातून नष्ट करू शकतो त्या देवाला आपण विसरतो. होय की नाही? असं बघतात तुम्ही लोक, नव्याने ऐकतात का नव्याने मला बघतात? आपलं लक्ष कुठे असतं? जे आपल्या जीवनामध्ये अडचणी असतात, आपल्या जीवनामध्ये तुफान येतं, वादळे येतात, तर आपलं लक्ष कुठे आहे? आपलं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे, देवाकडे आहे, का आपलं लक्ष त्या प्रॉब्लेमकडे आहे? कुठे आहे आपलं लक्ष? सांगा, कुठे आहे आपलं लक्ष? त्या प्रॉब्लेम मधून काढणारा कोण आहे? त्या प्रॉब्लेम मधून काढणारा कोण आहे? त्या समस्यामधून काढणारा कोण आहे? त्या अडचणीतून काढणारा कोण आहे? नक्की प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग आपण का त्या समस्येवर आपलं जीवन संपूर्ण केंद्रित करतो? का आपलं लक्ष संपूर्ण त्या समस्येवर असतो? की तुम्ही विसरलेत का मार्ग, सत्य, जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे? जर मार्ग, सत्य, जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे, तर आपण का त्या समस्यामध्ये गोफालून जातो? का त्या समस्याला आपण घेऊन आपल्या एक मोठासा डोंगर करतो? का असं करतो आपण? करतो की नाही करतो? का कोण करत नाही? करतो की नाही करतो? फक्त त्या वादल्या भाऊचा आवाज येतो, बाकी कोणाचाच नाही. बाकी सर्व घाराडल्यात का? अरे टाइम आहे त्या भांडीला. बघा कसं आहे माहित आहे, उत्तर चुकीचं असलं किंवा उत्तर बरोबर असलं, पण तुम्ही मला उत्तर दिलं ना, तर तुम्ही पण शिकू शकता, मी पण शिकू शकतो. कारण मला पण, मी जे शिकवतो मला पण काय माहित नाही, ते पवित्र आत्मा करतोय, पवित्र आत्मा आपल्याला शिकवतोय. तर तुम्ही जे उत्तर देणार, चुकीचं असू दे ना, काय झालं? माणूस चुकीचं देतो तेव्हाच तो शिकतो, बरोबर देणार तर ठीक आहे, पण जेव्हा चुकीचं देतो तेव्हा तो जीवनामध्ये काय करतो? करेक्शन करतो, दुरुस्ती करतो. हालेलुया. तर आपलं लक्ष कुठे आहे? आपलं लक्ष त्या समस्यावर आहे का आपलं लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावर आहे? कुठे आपलं लक्ष? का आपण बोलतो की मार्ग, सत्य, जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. मला ज्या समस्या आहेत त्याचा मार्ग काढणारा प्रभू आहे. कोण करतो तसं? कोण त्याचा विचार करतो? त्या वाक्यावर, त्याच्या वचनावर कोण विश्वास ठेवतो या भरोसा ठेवतो की मार्ग, सत्य, जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि माझ्या सर्व प्रॉब्लेम, माझ्या सर्व अडचणी, माझ्या सर्व समस्याचा तोच मार्ग काढेल. हालेलुया. करता का तुम्ही त्याच्या मनचिंतन? त्याचा विश्वास ठेवता का? ठेवता की नाही ठेवत? कारण काय माहित आहे, जर तुम्ही त्या समस्यावर विश्वास ठेवला तर प्रभूकडून तुमचा विश्वास कमी होणार. आणि होतं असं,
आणि असं होतं. समस्या आल्यानंतर काय होतं, आपण म्हणून वचनामध्ये असतो, आपण वचनाची रोजरी करतो, वचन वाचतो, पण जेव्हा समस्या येतात आपलं लक्ष त्या वचनावरून निघून त्या समस्याकडे जातं. आपला जो विश्वास आपल्याला त्या वचनाने येतो, विश्वास कसा येतो, ऐकण्याने आणि ऐकण्याने. जो विश्वास आपल्याला भेटलाय तो धीरे 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 तो विश्वास आपण कमी करतो आणि संपूर्ण लक्ष केंद्रित आपण कुठे करतो, त्या समस्यावर, त्या प्रॉब्लेमवर. आपण तसं केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? आवाज नाही येत. पटत नसेल तर सांगा की तुम्ही काय म्हणता ते आम्हाला पटत नाही. पण तुमचं चूप राहणं मला थोडं आश्चर्य वाटतं. पटत नसेल तुम्हाला तर सांगा आम्हाला पटत नाही. पण चूप राहणं म्हणजे गडबड आहे. पण तुम्ही ख्रिस्ती नाही, बरोबर की नाही? मग तुम्ही ख्रिस्ती नाही, तुम्ही प्रभूला ओळखत नाही. जर तुम्ही प्रभूला ओळखत आहे तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मग ते चूक असू दे की बरोबर असू दे. हालेलुया. तर दानिएलने काय केलं माहितीये? दानिएलने त्याचं संपूर्ण लक्ष आहे ना निर्माणकर्त्यावर ठेवलं, देवावर ठेवलं. त्याने लक्ष त्या सिंहावर ठेवलं. संपूर्ण लक्ष त्याला माहित आहे, ज्याने या सिंहाला बनवलं ना तो बघेल ना, तो कसं मला खाईल, तो सिंह कसं मला खाईल. देव माझ्या बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला तोच प्रश्न विचारायचा आहे, जर प्रभू येशू ख्रिस्त मार्ग सत्य जीवन आहे तर मला कसलं टेन्शन आहे, मला कशाला टेन्शन घ्यायचं आहे, मला कशाला चिंता पकडायची आहे, मला कशाला घाबरायचं आहे, मला कशाला अडचणीमध्ये यायचं आहे. हालेलुया, हालेलुया. समजते का नाही समजत? का मी फास्ट चाललोय? जर फास्ट चालत असेल तर सांगा तुम्ही फास्ट चाललेत. कारण तुम्हाला हे वचन कळलं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. जर तुम्ही समजले नाही तर शिकणार नाही. हालेलुया. तर आपल्याला डॅनियल जसं बनवायचं आहे की आपल्याला आपण जसं हाव तसंच राहायचं आहे? किती जण डॅनियल जसं बनायचं आहे? थँक्यू जीसस. बघा, समस्या तर येत राहतील, वादलं तर येत राहतील, वादलं तर येत राहतील, बरोबर आहे का नाही? निसर्ग आहे तो, वादलं तर येत राहतील. पण आपलं लक्ष कुठे आहे? लक्ष कुठे पाहिजे? ज्याने वादळ बनवलं, ज्याने समुद्र बनवला त्याच्यावर की समुद्रावर की त्या समुद्राच्या माशावर? हा, तुम्हाला राग नाही येणार? मी एक मला बोलू सांगू. मग तुम्ही त्या समुद्राला नारळ का देता? तुम्ही त्या समुद्राला नारळ का देता? बँड वाजवून एकदम नाचत बिचत असे तसे करून. हा, वचन माहित होतं म्हणून त्या समुद्रावर संपूर्ण अधिकार आपल्याला दिलाय. त्या समुद्रावर संपूर्ण अधिकार आपल्याला दिलाय, त्या समुद्राला हे करायसाठी. आणि आपण काय करतो? आपण नारळ फोडता सांगतो, एक घे नारळ आणि तू शांत हो. असं होऊ शकतं का? असं होऊ शकतं का? मग आपण देवाच्या विरुद्ध जातो की नाही जातो? आणि आपण बोलतो आम्ही ख्रिस्ती. अरे कुठे गेला तुमचा विश्वास ख्रिस्तावरचा? जर प्रभूने तुम्हाला अधिकार दिलाय की नाही दिलाय? दिलाय की नाही दिलाय? मग तो अधिकार आपल्याला वापरायचा आहे की आपल्याला तिकडे नारळ फोडायचे, त्याला पूजा करायची आहे? अधिकार वापरायचा आहे. प्रत्येक समस्याला, प्रत्येक अडचणीला प्रभूने आपल्याला जो अधिकार दिलाय त्याचा वापरायचा आहे. मोडीच्या दाना एवढा विश्वास असेल तर त्या डोंगराला सांग, तो मुलासुद्धा उपटून समुद्रात टाकला जाईल. पण आपण अधिकार वापरतो का आपण आपल्या समस्यामध्येच राहतो? आपण त्या आपल्या डोंगरामध्येच राहतो? विचारा स्वतःला की मी त्या समस्याला माझ्या जीवनातून काढतो की मी समस्या घेऊन बसतो? विचारा. 2 मिनिटं शांत व्हा, डोळे बंद करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू खरोखर मी ज्या समस्या आहेत त्याच्यावर फोकस करतो, त्याच्यावर माझं लक्ष ठेवतो की प्रभूवर करतो जो प्रभू येशू ख्रिस्त वचनामध्ये लिहिले, ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखून ठेवला नाही, त्याने सर्वांकरता समर्पण केलं. आपला पुत्र आपण देऊ का?
नाही देणार, पण परमेश्वराने दिला. आबा पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला आपल्यासाठी. वचन काय सांगते? आपल्याला सर्व काही कसे देणार नाही तो. मग आपलं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताकडे असतं का आपलं त्या समस्याकडे असतं? परत मी तुम्हाला बोलतो, कारण काय माहितीये, जर आपण ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ताने आपल्याला वचन दिले आहेत, ख्रिस्ताने आपल्याला शिकवण दिलंय आणि त्या शिकवणाचा आपण आपल्या जीवनामध्ये वापर केला नाही तर काहीच फायदा नाही. मग आपल्याला ख्रिस्ती म्हणायचा काही अधिकार नाही. आपल्याला ख्रिस्ती म्हणायचा काही अधिकार नाही. तुम्ही ख्रिस्ताचे मुलं आहात का नाही आहात? जर तुम्ही ख्रिस्ताचे मुलं आहात तर ख्रिस्ता जसा तुमचा विश्वास पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे का नाही पाहिजे? मग समस्या आला की तुमचा विश्वास कुठे गेला? मग प्रॉब्लेम्स आले, अडचणी आल्या की तुमचा विश्वास कुठे गेला? समस्या आल्या, प्रॉब्लेम्स आले, तुमचा विश्वास कुठे गेला? कुठे गेला? कुठे गेला? त्याला बघू नका. ती लहान बालकं आल्यात, ती आलीच पाहिजे, तेव्हाच आपली पिढी चालणार पुढे. ती आली नाही तर आपली पिढी खलास. धर्म आपला टुमोल, ती चाललीच पाहिजे, त्यांना शिकलंच पाहिजे. ते शिकतील तर आपल्याला शिकवतील. हालेलुया. तर आपल्या जीवनामध्ये जेव्हा अडचणी येतात त्या अडचणीला आपण घेऊन बसायचं आहे की आपल्याला आपलं लक्ष एकच पाहिजे त्या कुडसावर? आपलं लक्ष संपूर्ण त्या कुडसावर पाहिजे की त्या काल्वरी कुडसावरती नक्की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलं? किती जण त्या कुडसावर घेऊन विश्वास ठेवतात? किती जण ते लक्ष त्या कुडसावर ठेवतात की नक्की त्या काल्वरी डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्ताने कुडसावर काय केलं? किती जण करतात? जेव्हा अडचणी येतात किती जण घेऊन बसतात, किती जण त्याच्या मनात चिंता करतात की नक्की त्या काल्वरी कुडसावरती प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलं? का आपण त्या अडचणी घेऊन बसतो? दुःख वाटते ना? दुःख वाटतं. मला पण वाटतं, मला पण वाटतं दुःख. माझं लक्ष कुठे आहे? प्रभूकडे का माझं लक्ष त्या समस्याकडे आहे? माझं लक्ष प्रकाशाकडे आहे का माझं लक्ष अंधाराकडे आहे? आपण जर लक्ष अंधाराकडे ठेवलं तर आपल्याला प्रकाश कधी भेटणार नाही. आपण आपलं लक्ष अंधाराकडे ठेवलं तर आपल्याला प्रकाश कधी भेटणार नाही. आपलं लक्ष फक्त त्या प्रकाशाकडे पाहिजे, तो जिवंत प्रभू येशू ख्रिस्त पाहिजे. समस्या तर येणारच आहेत, अडचणी तर येणारच आहेत. मला कशाला टेन्शन घ्यायचं आहे? मला त्याच्यावर सोपायचं आहे ना, मला त्याच्यावर सोपायचं आहे. मला कशाला त्याच्या अडचणीशी बोलायचं आहे? आपण काय करतो आहे ते बरेचदा त्या अडचणीशी बोलतो. उदाहरण, जेव्हा जेव्हा आम्ही कोणाच्या घरी व्हिजिट करायला जातो, आजारी माणूस असेल किंवा त्यांच्या घरी काय प्रॉब्लेम असतील, जसं आम्ही गेलो ना, बसलो की ती व्यक्ती सांगायचं चालू करतो, असं झालं, तसं झालं, तसं. सांगणं चांगलं आहे, मी येणे बोलत, पण खरोखर आपण ते सांगायला पाहिजे का? आपण ब्रदर जातात त्यांच्याकडे हेच विचारायचं की ब्रदर, माझ्या जीवनामध्ये अशी समस्या आहे, त्या काढायला काय मार्ग आहे? त्या समस्या माझ्या जीवनातून नष्ट करायला काय मार्ग आहे? का हा मार्ग आहे की ब्रदर तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा, त्या समस्या जातील? असं होणार का? असं होणार का की ब्रदरने प्रार्थना केल्या म्हणजे त्या समस्या गेल्या? तर तुम्हाला त्याच्यावर कष्ट करायचं आहे, तुम्हाला मेहनत करायची आहे. आता त्या वादल्या भाऊने जेव्हा त्या समस्यामध्ये होता त्याने काय केलं? ब्रदरला सांगितलं प्रार्थना करायला, तर त्याने काय केलं? त्याने स्वतः मेहनत केली, त्यासाठी त्याने स्वतः मेहनत केली. मग तुम्हाला काय करायचं आहे? समस्या घेऊन बसायचं आहे का समस्यावर विजय मिळवायचा आहे? समस्यावर विजय मिळवायचा आहे. समस्यावर विजय कोण मिळवणार? तुम्हीच मिळवणार. तुमच्याच हातात आहे. तुम्हाला अधिकार दिलाय, त्याचा वापर करायचा आहे. तुम्ही जिंकलेले आहेत, हरणारी माणसं नाहीत. तुम्ही हरणार आहेत का? तुम्ही हरणार आहेत का? प्रभूची मुलं हरणार आहेत का? मग आपण विजयवाली माणसं आहेत, आपण जिंकण्यावाली माणसं आहेत. जे आपण जिंकलेले माणसं आहेत, आपण कशाला त्या सैतानाने जो समस्या आणतो त्याला घाबरायचं आहे?
त्याला एकच बोलायचं आहे, माझा निर्माण करता नाही ना, तो माझ्या बरोबर आहे, मला कशाला घाबरायचं आहे. तू किती पण त्रास दे, मला फरक पडत नाही, कारण माझ्या बरोबर कोण आहे? निर्माण करता आहे. माझ्या बरोबर कोण आहे? ज्याने दुनिया निर्माण केली, ज्याने आकाश निर्माण केला, तारे निर्माण केलं, तो माझ्या बरोबर आहे. तर मला कसली भीती आहे? पण आपण काय करतो माहित आहे? जे बनवल्यात गोष्टी ना त्याच्यावर विश्वास ठेवतो, निर्माण करताला विसरतो. हालेलुया, हालेलुया. असं होतं का नाही होत? होतं का नाही होत? आपल्याला करेक्शन करायचं आहे का नाही करायचं आहे? दुरुस्ती करायची आहे का नाही करायची आहे? जर आपण आपली दुरुस्ती केली नाही ना तर आपण जसे आहोत ना तसेच राहणार. मग आपण किती पण रिट्रीट केल्या, तुम्ही कितींदा पण इथे प्रार्थनेसाठी आले, वचन ऐकलं, तुमचं जीवन बदलणार नाही. तुमचं जीवन बदलणार नाही. जर तुम्हाला तुमचं जीवन बदलायचं आहे ना, तुम्हाला काय करायचं आहे? संपूर्ण लक्ष त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे ठेवायचं आहे. जो प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आपल्यासाठी त्या काल्वरी डोंगरावरती, त्या कुडसावरती त्याने स्वतःचा देह अर्पण केला. विचार करा, एकही पाप नाही केलं आणि त्याने आपल्यासाठी तो कुर्बान झाला. विचार करा त्या प्रभू येशू ख्रिस्ताला. आपण होणार का दुसऱ्यांसाठी? आपण दुसऱ्यांचा बोजा तरी घेतो का? उदाहरण, कोणाला मावळ जास्त आलं तर आपण कोणाच्या मदतीला जातो का? आपल्याला मासली जास्त मासली आली की आपण दुसऱ्याला कोणाला मासली आली आपण त्याच्या मदतीला जातो का? नाही जात. काय बोलतो? आलंय ना तो बघेल ना, मला काय करायचंय. प्रभू येशू ख्रिस्ताने तसं केलं का? त्याने तो भार वाहिला, त्याने तो भारी क्रूस त्याच्या खांद्यावर वाहिला. आणि आपण काय करतो? समस्याला समस्याला घेऊन बसतो. असं समस्याला घेऊन बसलो, खरंच त्या अडचणीत आपण निघणार का? खरंच त्या अडचणीत आपण निघणार का? नाही निघणार, नाही निघणार. जर त्या समस्यातून निघायचं आपल्याला, जर त्या समस्यातून आपल्याला निघायचं आहे तर आपलं लक्ष संपूर्ण प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवायचं आहे. हालेलुया, हालेलुया. त्या लहान मुलांना जागा बघा जरा, थोडं लहान मुलांना जरा बघा, ती पण गेल्या आहेत ना, पडले जरा लक्ष ठेवा. हालेलुया, हालेलुया. आता जेव्हा शिष्य प्रभू जवळ होते, प्रभू बरोबर त्या बोटीमध्ये जात होते, प्रभू त्या बोटीमध्ये प्रवास करत होता आणि प्रभू त्या बोटीमध्ये झोपला होता आणि शिष्य पण प्रभूच्या बरोबर त्या बोटीमध्ये होते की नाही होते? तेव्हा वादळ निघालं, तेव्हा सुसाटीचा वारा सुटला आणि वादळ निघालं. आणि त्या शिष्याने काय केलं? त्या शिष्याने ते घाबरले ना. कोण नांगर टाकत होता, कोण ते शिरं बांधत होता, कोण फलक्या मारत होता, कोण पाणी काढत होता, होय की नाही? पण ते विसरले हे संपूर्ण या समुद्राचा, त्या वादळाचा, त्या हवेचा निर्माण करता आमच्या बरोबर झोपलाय. ते विसरले की स्वयं प्रभू येशू ख्रिस्त ज्याने सर्व निर्माण केलंय तो आमच्या बरोबर आहे, झोपलाय. आणि ते घाबरले. त्यांचं लक्ष कुठे होतं? त्या वादळावर. त्यांचं लक्ष याच्यावर होतं की ज्याने हे निर्माण केले तो आमच्या बरोबर आहे. होय की नाही? आपण पण तसंच करतो की नाही? करतो की नाही? की निर्माण करता स्वयं आपल्यामध्ये आहे. माझं शरीर प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. सैतान आला, आजार आला, पाप आला, दुःख नाही आला, माझ्या शरीरावर अधिकार नाही. आपण ते बोलतो पण विश्वास ठेवतो का? आपण बोलतो पण विश्वास ठेवतो का? नाही ठेवत. आपण पण त्या शिष्यांसारखे आहोत की स्वयं प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या जवळ होता आणि त्याचं लक्ष कुठे आहे? त्या वादळावर. प्रियानो, वादळ ते येतच राहतील. वेगवेगळे प्रकारची वादळ आहेत आपल्या जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये वेगवेगळेचे प्रकाराची वादळ आहेत. उदाहरण, समजा तुमच्या तुमचा शेजारी
शेजारीची मुलगी आहे, ती चांगली शिकली, तिला चांगली नोकरी भेटली, तिचं लग्न चांगल्या घरी झालं आणि त्या मुलीला चांगली मुलंबाळ झाली, सर्व काही चांगलं आलंय, तिच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतं. पण आपल्या जीवनामध्ये, तिच्या जीवनामध्ये चांगलं होतंय, पण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी लागतं. वादळ येते का नाही? वादळ येते का नाही? येते का नाही? कसं येतं मला सांगा, सांगा सांगा मला कसं येतं. आपण शिकूया कसं येतं. येतं का नाही येतं वादळ आपल्या जीवनामध्ये? बाजूवाल्याच्या मुलीचं सर्व चांगलं होत चाललंय, बरोबर आहे, पण दुखतं कोणाला? वादळ कुठे येतं? वादळ कुठे येतं? वादळ कुठे येतं? येतं का नाही? आवाज का स्लो झाला? वादळ येतं कारण आपल्याला कोणाचं चांगलं होतं ते आपल्याला आवडत नाही, बघवत नाही किंवा आवडत नाही, म्हणून आपल्याला काय येतं? वादळ येतं. आपलं लक्ष त्या प्रभूच्या प्रेमावर नाही, आपलं लक्ष त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलं त्याच्यावर नाही. आपलं लक्ष काय माहिती आहे? बाजूवाल्याच्या प्रगतीवर आहे. आपलं लक्ष त्या बाजूवाल्याच्या प्रगतीवर आहे. आपलं लक्ष त्या प्रभू येशू ख्रिस्तावर नाही. जर आपण लक्ष प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असतो ना, तर आपण उलट काय बोललो असतो त्या मुलीला किंवा त्या कुटुंबाला, असेच तू पुढे जा आणि असंच तू नाव पुढे कर. पण काय असतं, ती मुली वाढत चालले पुढे, दुखतं कुठे आपल्याला? आपल्याला टोकतं, टाक 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 टोकतं ना. बाजूवाल्याला एखाद्या किती मावरा आले असेल, सारख्या त्याला पलट्या चांगल्या भेटत असतील मासलीच्या, दुःख कोणाला होतं? आपल्याला. अरे काय याने केलंय असं, याला मावरच मावरं भेटतं, काय शी जादू याच्याकडे आहे की याला मासलीच मासली भेटते, मला काय ना, माझ्या सर्व पलटी बेकार होत चालल्यात. हा बघ कसा मस्त होय, पलटीला जातो 10 टप्प 20 टप्प 25 टप्प येतं, पण आम्हाला काय? काहीच नाही. पण त्या बाजूवाल्याचं वाहवा केली पाहिजे, त्याचं आपण बढाई मारली पाहिजे की आपण आपल्या मनामध्ये दुःख आणलं पाहिजे, आपल्या मनामध्ये वादळ आणलं पाहिजे. येतं का नाही वादळ? येतं का नाही वादळ? येतं का नाही वादळ? मग ते वादळ आलं पाहिजे का आपलं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिजे की प्रभू येशू धन्यवाद येशू तू आम्हाला भरपूर मासली दिल्याबद्दल, धन्यवाद येशू तू आम्हाला भरपूर मासली दिल्याबद्दल आणि तू आणखी आम्हाला देणार आहेस, त्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे का आपलं लक्ष त्या बाजूवाल्याच्या प्रगतीवर पाहिजे? बघा, तेच तर वादळ आहे, तेच तर मोठं वादळ आहे. कारण आपल्याला आपल्या बाजूवाल्याच्या किंवा आपल्या मित्राच्या जीवनामध्ये होणारा प्रगती आपल्याला आवडत नाही. कुठेतरी आपल्याला ते टोचतं, कुठेतरी आपल्याला ते टोचतं आणि आपण काय करतो? आपण काय करतो? रस्त्याने चाललो की त्या कोणाबरोबर त्या व्यक्तीबद्दल बोलत असतो, त्या व्यक्तीबरोबर आपण एक दुसऱ्याशी बोलत असतो. अरे बघितलंस, अरे ती बाई अशी आहे, बघितलंस त्यांची बोट अशी आहे, बघितलंस त्यांना किती मासली येते, बघितलंस काहीतरी गडबड वाटते म्हणा. पण कोण हे बोलत नाही की प्रभू येशू ख्रिस्ताने हे सर्व आपल्याला दिलं आहे, आपण त्याला धन्यवाद देऊया. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला हा दिवस दिलाय, आपण त्याला धन्यवाद देऊया. पण आपलं लक्ष कुठे असतं? बाजूवाल्याच्या प्रगतीवर. आपल्या जीवनामध्ये आपण उगीच वादळ आणत राहतो. आणतो की नाही आणतो? आणतो की नाही आणतो? आता कमिन्यांची फंक्शन झाली, बाजूवाल्याने एवढा खर्च केला, दुःख कोणाला झालं? आपल्याला झालं. एवढा खर्च केला बाजूवाल्याने, दुःख कोणाला झालं? आपल्याला झालं. अरे काय खर्च केला त्याने, अरे काय खर्च केला. पण आपण बोलतो का? असू दे, त्याने केला, त्याच्याकडे होतं म्हणून केला, परमेश्वराने त्याने दिलंय म्हणून त्याने केला. पण आपल्याला त्या वादळावर फोकस करायचा आहे, त्याने जी मोज मजा केली, त्या करण्याचा जो आनंद भेटलाय, आपलं लक्ष त्याचा आनंद नष्ट करायचा आहे का त्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचं आहे? की आपल्याला वादळ आणायचे आहेत? येतात की नाही वादळ? येतात की नाही? येतात की नाही? वादळ काय आहे? ती समस्याच आहे. दुसऱ्यांचं चांगलं होता आपल्याला चांगलं दिसत नाही, ते पण एक वादळ असं आहे ना.
दुसऱ्यांच्या जीवनामध्ये चांगलं होतं ते आपल्याला दिसत, चांगलं वाटत नाही, म्हणून ते वादळ आहे. तर त्या वादळाला काढायचं आपल्या जीवनातून की नाही काढायचं आहे? आपलं लक्ष जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताकडे ठेवायचं आहे का आपलं लक्ष त्या वादळावर ठेवायचं आहे? म्हणून मी सुरुवातीला बोललो की वादळ वेगवेगळे तऱ्हेची आहेत. फक्त समुद्रात वादळ येतं तेच नाही, आपल्या रोजच्या जीवनामध्ये वादळ तर येतातच. ते आजाराचं वादळ असू दे, पैशांच्या समस्याचं वादळ असू दे, कर्जाचं वादळ असू दे, भीतीचं वादळ असू दे, अनेक अनेक वादळ आहेत. पण त्या वादळाशी बोलायचं आपल्याला का आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताशी बोलायचं आहे? पण आपण काय करतो? आपण त्या वादळाला घेऊन बसतो आणि आपण विसरतो की माझ्यामध्ये जो राहतो ना त्यापेक्षा मोठा ते प्रॉब्लेम आहेत. नाही समजले? देवापेक्षा, एकदम सोपी भाषेमध्ये सांगतो, देवापेक्षा आपण देवाला विसरून, निर्माणकर्त्याला विसरून आपण त्या प्रॉब्लेमला मोठं करतो. मग जेव्हा आपण त्या प्रॉब्लेमला मोठं करतो आपण कुठेतरी देवाला कमी दर्जा देतो. कमी दर्जा देण्याने, कमी विश्वासाने आपला विश्वास नष्ट होतो. मग ते प्रॉब्लेम्स आपल्या जीवनामध्ये कार्य करणार की नाही करणार? आपण स्वतः दरवाजे खोलतो की प्रभू येशू ख्रिस्त दरवाजे खोलतो? आणि आपण कोणाला दोष देतो? आपण कोणाला दोष देतो की प्रभू माझ्या जीवनामध्ये का असं? आपण कोणाला दोष देतो? जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताला. पण आपण विसरतो की त्या प्रॉब्लेमवर, त्या अडचणीवर, त्या वादळावर स्वयं हे करण्यासाठी, शांत करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आहे. माझं लक्ष त्या प्रभू येशू ख्रिस्तावर पाहिजे, माझं लक्ष त्या वादळावर नाही पाहिजे, त्या येणाऱ्या त्या अडचणीवर नाही पाहिजे, त्या समस्यांवर पाहिजे. पण किती माणसं मला सांगा त्या अडचणीवर लक्ष ठेवतात की लक्ष त्या प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवतात? आपण अडचणीवर ठेवतो. इथे भले तुम्ही बोलतात आमचं लक्ष प्रभूला असतो, पण तुम्ही खरोखर अंतःकरणाने विचारा की माझं लक्ष त्या प्रभू येशू ख्रिस्तावर असतं का माझं लक्ष त्या अडचणीवर असते? हालेलुया, हालेलुया. पटतं का नाही पडत? कारण जर आपलं लक्ष प्रभूवर नसलं तर आपण त्या अडचणीस आपल्याला मारून टाकतील. हालेलुया. मी एक छोटंसं माझं उदाहरण देतो. काय नाही, चांगली मुलगी आहे ती इथे प्रभू तिला शिकवत आहे, जवळ बोलवलं प्रभूने म्हणून तिला. हालेलुया. मी गेल्या 22 तारखेला वाटते, 20 तारखेला मी माझ्या असंच वर्षातून एकदा मी माझ्या डोळ्याचा तपास करतो. कारण मला स्पेक्स आहे, चष्मा आहे, तर मला तो चष्मा वाढलाय की कमी आहे ते चेक करायला लागतं. तर मी असंच डॉक्टरकडे गेलो भाईंदरला. कोणाला सांगितलं पण नाही, घरी बायकोला पण सांगितलं नाही की मी जातो चेकअपला. आणि मी गेलो चेकअपला. चेकअप झाला, रिपोर्ट सर्व नॉर्मल आले. आणि जर आपण जातो तिकडे काय करतात, ते औषध टाकतात डोळ्यामध्ये, बरोबर आहे? ते ड्रॉप टाकतात, बरोबर आहे की नाही? आणि ते सांगतात की कमीत कमी अर्धा पावणा तास तुम्हाला तसंच बसायला लागेल, बरोबर आहे की नाही? आणि मला पण ते ड्रॉप टाकले आणि बसवलं. पावणा तासानंतर त्यांनी माझ्यावर वेगवेगळे तपास केले आणि धन्यवाद येशू सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. पण काय माहितीये, त्यांनी सांगितलं मला की तुम्हाला ना 4 ते 5 तास आहे ना तुमच्या डोळ्याला धुंदरीच मारेल. तुम्हाला समोरचं काय दिसणार नाही, किंवा तुम्ही उन्हामध्ये गेले ना तर तुमच्या डोळ्यातून पाणी येणार, काय दिसणार नाही, फक्त पाणी वाहणार. आणि काय झालं माहितीये, मी गेलेलो माझी बाईक घेऊन, माझी स्कूटी घेऊन मी गेलेलो. आता मी औषध पाणी घेतलं, ते सर्व झालं आणि बाहेर निघतोय तर मला सर्व धुंदली आहे. आता 4 तास कुठे राहणार तिकडे? कुठे राहणार 4 तास? कुठे टाइम पास करणार? तर मी आपली स्कूटी घेतली आणि निघालो घरी यायला.
समोर काहीच दिसत नाही, मला समोर काहीच दिसत नाही, डोळ्यातून पाणी वाहते आणि मी फक्त काय म्हणतोय, धन्यवाद येशू, तुझ्या जखमामुळे मी पूर्णपणे मला दृष्टी आले आहे. धन्यवाद येशू, तुझ्या जखमामुळे मला पूर्णपणे दृष्टी आले. माझं संपूर्ण लक्ष त्या प्रभूकडे होतं. माझं लक्ष मला समोर दिसत नाही त्याच्यावर नव्हतं. तुम्ही विचार करा, दुपारचा वेळ होता, काहीतरी 12:30-1 वेळचा वेळ होता, बरोबर आहे? 12:30-1 वेळचा वेळ होता. कडक ऊन होतं. त्या कडक उन्हामध्ये आणि संपूर्ण डोळे माझे माकलेले त्या ड्रॉप मध्ये, मला समोर काय दिसत नाही आणि मी मस्त गाडी चालवत आलो, घरी सुखरूप पोहोचलो. हालेलुया. कारण मी माझं लक्ष कुठे ठेवलं माहित आहे? त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे. मी माझं लक्ष त्या डोळ्याकडे नाही ठेवलं, आता कसा मी घरी पोहोचू, कसं होणार, कसा मी गाडी चालू, कसं मी करू, मी बिलकुल त्याचं लक्ष नाही ठेवलं. मी लक्ष इकडेच ठेवलं की धन्यवाद येशू, तुझ्या जखमामुळे मला चांगली दृष्टी भेटले, मी घरी सुखरूप पोहोचलो आहे. प्रियानो, आपलं लक्ष सुद्धा तसंच पाहिजे. परत मी सांगतो, प्रॉब्लेम्स तर येत राहतील, समस्या तर येत राहतील, आजार तर येत राहतील, ते येत राहतील, पण आपलं लक्ष कुठे आहे? आपलं लक्ष प्रभूवर आहे की आपलं लक्ष त्या आजारावर आहे? जर आपण आपलं लक्ष त्या आजारावर ठेवलं तर कधीच आपण त्या आजारातून बाहेर निघणार नाही, कधीच निघणार नाही. आता त्या आहेत ना, आत्या आहेत ना, उभे राहा तुम्ही जरा 1 मिनिट. तुम्हीच तुम्हाला मी सांगतो, आता भरपूर नवीन माणसं आहेत म्हणून सांगतो. या इकडेच आहे, चला तिकडे त्यांचे डोळे असे होतील, या इकडेच आहे, या त्यांचे मान दुखेल, या इकडेच आहे. का मी सांगतो माहित आहे? त्यांना मोठं करत नाही किंवा मी मोठं करत नाही, प्रभूचा गौरव होतो. या इकडे. जेव्हा आमच्या पहिल्या दिवशी आमच्याकडे आल्या ना, तरी अशा नव्हत्या. त्यांना असा थकवा यायचा, त्यांचा चेहरा पण असा हसत नव्हता, एकदम दुःखी चेहरा होता. पण जेव्हा त्यांनी वचन घेतलं आणि तो वचनाचा वापर त्यांच्या जीवनामध्ये केला आणि त्यांनी संपूर्ण लक्ष त्या प्रभूकडे ठेवलं ना, कारण त्यांना एक त्रास सांगितला, हृदयाचा त्रास सांगितलेला, थकवा यायचा, ते शिडी सुद्धा चढू शकत नव्हते किंवा अन्न सुद्धा फक्त रोटी खायचे ना, धान पण खायला, भात पण खायला त्यांना मना केलेलं. पण जेव्हा ते आमच्याबरोबर वसईला रिट्रीटला आले, त्या पायऱ्या पण चढल्या, तिकडे भात पण खाल्लं, काही नाही झालं. आणि त्याच्यानंतर त्यांना थकवा पण येऊ नाही लागला. ते मावळाच्या टोपल्या ज्या घ्यायच्या त्या डोक्यावर, त्या पण ते घेऊ लागल्या. कसं झालं? कारण त्यांनी काय केलं माहित आहे? त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जो आजार होता किंवा जे प्रॉब्लेम्स होते ना, त्याच्यावर लक्ष ठेवलं नाही. त्याने लक्ष कुठे ठेवलं माहित आहे? प्रभूच्या वचनावर. प्रभूने नक्की त्यांच्यासाठी काय केलंय त्याच्यावर ठेवलं. बरोबर का नाही आत्या? बरोबर की नाही? बघा, बरोबर का नाही? बरोबर. जा, थँक्यू. असे अनेक उदाहरण आहेत. मी तुम्हाला परत सांगतो, बघा, अडचणी ते येत राहतील, समस्या ते येत राहतील, तो सैतान टोकी तर मानणारच, तो टोकी तर मानणारच. पण आपल्याला काय करायचं आहे? आपलं लक्ष त्या सैतानाकडे नाही, त्या अडचणीकडे नाही, आपलं लक्ष जिवंत प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचं लक्ष त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवणार ना, मी सांगतो ना, ऑटोमॅटिकली त्या समस्या आपल्याला सोडून जातील. कारण त्या काय बोलतो आहे, याच्यामध्ये जो वास करतो ना, या समस्यापेक्षा मोठा आहे. याच्यामध्ये जो वास करतो ना, याच्या हृदयामध्ये, याच्या जीवनामध्ये जो प्रभू येशू ख्रिस्त आहे ना, तो या समस्यापेक्षा मोठा आहे. ऑटोमॅटिकली त्या समस्या तुम्हाला सोडून जातील. पण त्याला काय करायचं आहे? तुमचं लक्ष त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताकडे केंद्रित करायचं आहे. तुमचं लक्ष तुम्ही जर त्या समस्यावर केंद्रित केलं तर समस्याच तुम्हाला आणखी समस्यामध्ये टाकलं जाईल. हालेलुया.
वाटल्या भाऊच्या जीवनात पण काय झालं, त्यांजू पण काय केलं, त्यांचं लक्ष प्रभूवर ठेवलं नाही. त्यांचं लक्ष कुठे ठेवलंय त्यांजू? त्या समस्यावर, त्या अडचणीवर, त्या येणारे माणसावर. ते विसरले की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. आणि ते काय केलं, त्या संपूर्ण लक्ष त्या समस्या ठेवल्या. म्हणून समस्याने काय माहित आहे, समस्या त्यांच्या जीवनामध्ये वाढतच गेल्या, कमी नाही झाल्या. कारण लक्ष कुठे होतं, समस्यावर. आणि समस्याने काय केलं, आणखी एक समस्या, आणखी एक समस्या, आणखी एक समस्या, असा एक मोठा त्यांच्या जीवनामध्ये एक डोंगर केला. जेव्हा आम्ही गेलो, काय केलं, आम्ही त्यांच्या प्रार्थना नाही केली, हात नाही ठेवले. ब्रदर गणेशला मी जेव्हा घेऊन गेलो तर प्रार्थना नाही केली. त्या समस्येवर कसा मात करायचा, त्या डोंगराला कसं हटवायचं ना, ते रहस्य त्याला सांगितलं. बरोबर की नाही? त्या डोंगराला कसं हटवायचं, त्या समस्येवर मात कसा करायचा, ते त्याला शिकवलं. त्यांना सांगितलं, आपण विजयवाली माणसं आहेत, आपण वी आर इन विक्ट्री, आपण हरलेलो मध्ये नाही, आपण जिंकलेल्या मध्ये आहोत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण मुलं आहोत. आणि आपला वडील हा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याने काय केलं, जे आम्ही त्यांच्यामध्ये पेरलं ते त्यांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये घेतलं आणि त्याला 30 पट, 60 पट आणि 100 पट फळ आलंय. हे तुम्ही स्वतःहून बघू शकता. हालेलुया. ज्या व्यक्तीला 8 लाखाचं ऑपरेशन सांगितलेलं, तो व्यक्ती आज टनाटनी ते उड्या मारतोय. कम ऑन एव्हरीबडी म्हणतोय, कम ऑन एव्हरीबडी. आणि तुम्ही काय म्हणताय, कारण त्याने काय केलं माहितीये, त्याच्यानंतर त्या समस्यावर लक्ष नाही ठेवलं. त्यांनी त्या समस्यावर लक्ष नाही ठेवलं. त्याने लक्ष कुठे ठेवलं माहितीये, प्रभूच्या वचनावर. प्रभूने त्याच्यासाठी काय केलंय त्याच्यावर लक्ष ठेवलं. आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये तोच मार्ग जो आहे ना, तो वापरायचा आहे. ती सिस्टम वापरायची आहे. जर आपण ती सिस्टम वापरली नाही तर आपण जिकडे आहोत तिकडेच राहणार. हालेलुया, हालेलुया. पटत का नाही पटत? मग तुम्ही करणार, सिस्टम वापरणार की नाही वापरणार? का तुम्ही अद्याप शोधणार प्रभूला, प्रभू कुठे आहे, प्रभू कुठे आहे, मला कुठे प्रभू भेटणार, लांब लांब जाणार प्रभूला शोधायला, पण विसरणार की प्रभू माझ्या स्वयं बरोबर आहे, माझ्या हृदयामध्ये आहे. होय की नाही? पण आपण का शोधतो? मग आपण का शोधतो? आपल्याला शोधायचंच नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे, जे प्रभूने बायबल दिलंय ते खोलायचं आहे, त्याला वाचायचं आहे, त्याच्यावर मनचिंतन करायचं आहे. जेव्हा तुम्ही त्याला वेळ, प्रभूने आपल्याला जो 24 तास दिल्यात, त्या 24 तासामधले मी माझा वेळ त्याला देईन ना, तो प्रभू तुमच्या बरोबर रोज बोलणार आणि तो तुम्हाला सरळ आणि सोपे भाषेमध्ये शिकवणार. त्या समस्यावर मात कसा घ्यायचा ते तुम्हाला शिकवणार. कारण सैतानाला सर्वात त्रास कसला होतो माहित आहे? वचनाचा. त्या दिवशी पण मी बोललो की सर्वात जास्त त्रास त्या सैतानाला कसला होतो माहित आहे? प्रभूच्या वचनाचा. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला त्या समस्याशी बोलायचं आहे की आपल्याला प्रभूशी बोलायचं आहे? तुम्ही प्रभूशी बोला, ऑटोमॅटिकली समस्या निघून जातील. कारण सैतानाला त्रास काय होतोय? वचनाचा. प्रभू काय म्हणतो? माणसाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द म्हणतो की नाही म्हणतो? जे शास्त्राला मध्ये लिहिलेलं आहे त्याच्या मुखातून, माणसाच्या मुखातून निघणारा तो शब्द वापरणार तर सैतान पळणार. होतो का नाही होतो? आता त्या आत्याने काय केलं, त्या आजीने काय केलं? त्या समस्या घेऊन बसल्या तर त्यांनी त्या समस्यावर मात केला. समस्या घेऊन बसले तर त्या समस्यावर विजय तिने घेतला, विजय घेतला. आणि त्याच्यानंतर एक नाही अनेक रिट्रीटला त्या आल्या. अनेक रिट्रीटला त्याने काय पण खाल्लं बिंदास, काही नाही झालं. त्याचे मला असं त्यांची घरची माणसं पण शॉक झाले असतील. अरे
आमची आई पहिला कशी होती आणि आता आमची आई टवटवीत आहेत. हालेलुया, हालेलुया. मग परत मी तुम्हाला सांगतो, वादलं ते इथं राहतील, सैतान दरवाजा ठोकत राहील, त्या दरवाजावर लक्ष नाही ठेवायचं आहे. लक्ष ठेवायचं आहे की प्रभूने जे दरवाजे आपल्याला खोलले आहेत ना, त्या दरवाजा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. हालेलुया, हालेलुया. बघा, जेव्हा मी वचनामध्ये नव्हतो ना, तर मी पण अनेक ठिकाणी रिट्रीटला जायचो. आणि रिट्रीट होऊन आलो ना, मला वाटते 3 किंवा 4 महिने ना मी पवित्र राहायचो. 3 किंवा 4 महिने ना बायबल खोलायचं, वाचायचं, प्रार्थनेला बसायचं, मिसाला जायचं. एकदम 2 किंवा 3 महिने दारू पियायची नाही, संघात कोणी जायचं नाही एकदम. आणि 3 महिन्यानंतर परत डुक्कर बनायचं. 3 महिन्यानंतर परत डुक्कर बनायचं. डुक्कर कसं असतं माहिती आहे ना, किती पण धुतलं तरी तो जाणार चिखलामध्येच ना. मग मी परत डुक्कर बनायचो. का असं असेल सांगा? हा, वचनाचं सत्य माहित नव्हतं. एक झालं. दुसरं उदाहरण, आता त्या बाईने सांगितलं तो वचनाचं सत्य माहित नव्हतं, ते पण बरोबर आहे. आणखी काय? मी तर गेलो होतो रिट्रीटला, तिकडे पण वचन ऐकलं होतं, बरोबर आहे की नाही? तिकडे पण वचन ऐकलं होतं, पण का मी परत तो डुक्कर बनायचो? हा, वचनामध्ये राहिलो नाही. ठीक आहे, महत्वाचं काय? हा, मी काय केलं माहित आहे? त्या प्रभू येशू ख्रिस्ताला विसरलो आणि माझं लक्ष संपूर्ण कशावर गेलं माहित आहे? जगाच्या गोष्टीवर. जर माझं लक्ष त्या जगाच्या गोष्टीवर गेलं ना, तिकडेच मी संपलो. मग आता गेल्या 3-3.5 वर्ष जेव्हा मी वचनामध्ये आलो, का परत मी त्या डुकरासारखं होत नाही? का परत मी जाऊन आता अनेक कम्युनियनचे फंक्शन आहेत, एकदम मोज मजा असते, वेगवेगळ्या जातीची असते आणि वेगवेगळे चाकणं पण असतो, पण का माझं लक्ष तिकडे जात नाही? येस, सत्याने बंधमुक्त केलंय. जोपर्यंत तुम्हाला सत्याने बंधमुक्त नाही तुम्ही होणार ना, तोपर्यंत आपण सर्व त्या डुकरासारखेच राहणार. आपण सर्वजण त्या डुकरासारखेच राहणार. आपल्याला माहित असून सुद्धा आपण काय करायचं आहे? शोधणार प्रभूला. प्रभू तू कुठे आहेस? प्रभू तू कुठे आहेस? किती लांब तुझ्याकडे येऊ मी? किती खर्च करून येऊ? पटतं का नाही पटतं? बघा, माझे पण इथे लागतं. मला माहित आहे अनेकाचे लागत असेल, पण लागलंच पाहिजे ते. जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपल्याला सत्य समजणार नाही, आपण बंधमुक्त नाही होणार. नाही तर फायदाच नाही ना आपण इथे बसून. लागलं पाहिजे. जेव्हा आपल्याला लागेल तेव्हाच आपण आपल्या जीवनामध्ये परिबदल करणार, दुरुस्ती करणार, सुधार करणार, करेक्शन करणार. पण जर आपण लागलंच नाही, आपण फक्त असं बसलो, इथून गेलो की इथून जे काय ऐकलंय ते गेलं, सैताने याला टोका मारल्याने गेलं. पण जर तुम्हाला लागत असेल ना, तर तुम्ही घरी जातपर्यंत याच्यावर मनचिंतन करणार, कारण नक्की पवित्र आत्म्याने आपल्याला काय शिकवलंय. नक्की पवित्र आत्मा मला शिकवत होता, माझ्या जीवनामध्ये करेक्शन करायला सांगत होता, माझ्या जीवनामध्ये दुरुस्ती करायला सांगत होता, माझं जीवन सुधारायला सांगत होता. आणि जो माणूस, जो व्यक्ती त्या गोष्टीवर लक्ष ठेवेल ना, तो त्याच्या जीवनामध्ये किती पण वादळे होऊन दे ना, तो घाबरणार नाही. तो घाबरणार नाही. हालेलुया. एक वचनाकडे जाऊया आपण. एक फिलिप्स का पत्र 4:6. फिलिप का पत्र 4:6. फिलिपिन्स 4:6.
काढलंच बाय, वाचा. कशाविषयी बाय 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 एक एक शब्द वाच, का माहित आहे आपल्याला समजलं पाहिजे, नाही तर आपण वाचा वाचा. कशाविषयी चिंताग्रस्त होऊ नका, तर सर्व गोष्टी विषयी प्रार्थना व विनंती करून आभार आपली मागणी देवाला कळवा. नक्की वचन असंच लिहिलंय. कसं लिहिलंय? कशाविषयी चिंता होऊ नका, का सर्वाविषयी चिंता व्हा, असं लिहिलंय का? कशाविषयी चिंता व्हा का नका लिहिलंय? मग आपण नका करतो का होका करतो? आपण नका करतो का होका करतो? हा बरोबर आहे की नाही? आपण नका करतो की होका करतो? प्रभू तो म्हणतो कशाविषयी चिंताग्रस्त होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शन सह आपली मागणी देवाला कळवा. आपण कळवतो की आपण त्याला घेऊन बसतो? आपण कळवतो की आपण घेऊन बसतो? घेऊन बसला ना तर तो काय होत आहे, एक मोठा आयटम बॉम्ब होतो आणि एक दिवशी तो काय होत आहे, फुटतो टाक, आणि मग फुटला की आपण देवालाच दोषी देतो. पण प्रभू तर सांगत आहे कशाच्या विषयी चिंता करू नका, काळजी करू नका. तरी सुद्धा आपण काय करतो? काळजी करतो. माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मुलीचं कसं होईल, माझ्या नवऱ्याचं कसं होईल, माझं कसं होणार, आमच्या बोटीचं कसं होणार, आमच्या कर्जाचं कसं होणार, कसं होणार कसं होणार कसं होणार कसं होणार. अरे काय कसं होणार? कसं होणार आयुष्य संपलं, बरोबर की नाही? कसं होणार मध्ये आयुष्य संपलं. पण तिकडे आपण म्हणतो काय? कसं होणार नाही, करणार तो परमेश्वर आहे, माझं लक्ष त्याच्यावर पाहिजे, माझं लक्ष कशावर नाही होणार पाहिजे. कसं होणार? जो व्यक्ती कसं होणार ठेवणार ना, तो म्हणजे प्रभूला ओळखतच नाही. त्याने आता प्रभूचं ओळखच झाली नाही. त्याने प्रभूने त्याच्यासाठी काय केलं त्याला आता कळलंच नाही. बरोबर का नाही आंटी? समजतं का नाही समजत? काय समजतं सांगा, काय समजतं? तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत का नाही? आहेत की नाही? मग तुमचं लक्ष त्या समस्यावर आहे का तुमचं लक्ष प्रभूवर आहे? नक्की नक्की नक्की. धन्यवाद येशू. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लक्ष प्रभूकडे ठेवलं तर समस्या ऑटोमॅटिकली तुमच्यातून निघून जातील. हालेलुया. आपण एक वचन घेऊ आणखी. लुकाच्या सुवार्तामध्ये 18:43 मोठं वाचन असेल ते 18:43 लूक 18:43. समजतं का समजत? समजायलाच पाहिजे. समजलं नाही तर विचारा. काही प्रॉब्लेम, मला बिलकुल राग येणार नाही किंवा मला काय वाईट वाटणार नाही, पण मी आनंद होणार की पवित्र आत्मा माझ्या मुखाद्वारे आपल्याला शिकवत आहे, आपल्याला, मला सुद्धा. वाचा बाई वाचा. तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा गौरव करत त्याच्या मागे चालू लागला. तेव्हा सर्व लोकांनी ते पाहून देवाचे स्तवन केले. हालेलुया. आता काय म्हणतात? तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा गौरव करत त्यांच्या मागे चालू लागला. असंच लिहिलंय ना? असंच लिहिलंय का नाही? आपल्या जीवनासाठी काय आहे सांगा मला, कोण सांगेल? आपल्या जीवनासाठी हे वचन काय आहे?
आपल्या जीवनासाठी हे वचन काय आहे? सांगा. हा सांगा, झुकी असले पण चालेल, मी पण शिकेन ना. सांगा आपल्या जीवनासाठी हे वचन काय आहे? बघा परत, तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा गौरव करत त्याच्या मागे चालू लागला. तुम्हाला दृष्टी आले की नाही आले? तुम्हाला दृष्टी आले की नाही आले? कशावरून आले? हा कशावरून आले? हा जीवन बदललं म्हणजे दृष्टी तुम्हाला आले. मग तुम्ही देवाचा गौरव करता की नाही करत? का तुम्ही मला कशी दृष्टी आले त्याचा विचार करता? त्या व्यक्तीने काय केलं? त्याने काय केलं? देवाचा गौरव करत चालू लागला. आपण कोणाच्या मागे लागतो, चालतो? पहिला इथे आहे ना 150-200 माणसं यायची. मग जसं त्यांना भेटलं ना तसं काय झालं, ते देवाच्या मागे नाही चालत गेले, ते दुनियाच्या मागे गेले. मग जे दुनियाच्या मागे गेले, फिरले आणि परत इथे आले. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच होतं. आपल्याला काय ते सर्व असं पाहिजे, सर्व असं पाहिजे. आता वचन बोललो, आता पाहिजे. आता बोललो, आता पाहिजे. आता शेतकरी किती जण आहे तिकडे? आमची मम्मी हात वरती करते. शेतकरी किती आहेत? शेतकरी नसेल तुम्ही, पण तुम्ही शेती करता तर बघितलं असेलच, बरोबर आहे? आता मला एक सांगा, तो शेतकरी जेव्हा तो बी त्या जमिनीत टाकतो, पेरतो, त्या क्षणी त्याला फल येतं का? त्या क्षणी त्याला फल येतं का? नाही येत ना? येतं का? मग आपण कशाला वचन वाचल्याबरोबर आपल्याला असं वाटलं पाहिजे का की लगेच मी बरा होईन, लगेच माझ्या समस्या गेल्या? असं आहे का? मग त्या शेतकऱ्याने तसं करतो का? पण त्याला विश्वास आहे का मी जे काय पेरणी करतो जमिनीमध्ये त्याला 1.5 महिन्याने, 2 महिन्याने, 15 दिवसाने, 6 महिन्याने फल येणारच आहे. त्या भरोसा आहे, तो विश्वास आहे त्या शेतकरीचा त्या बी मध्ये. तसाच ते बी काय आहे? वचन. ते बी काय आहे? वचन. जेव्हा ते वचन आपण पेरतो, आपण बोलतो, त्याचा विश्वास ठेवतो, त्याच्यावर कृती करतो, ते फल देणारच देणार. पण आपलं लक्ष कुठे असतं? त्या बीवर नाही. आपलं लक्ष असतो आता बोललो, आता झालं पाहिजे. म्हणून काय माहित आहे, आपल्या जीवनामध्ये वादळ येतच राहतील. काय येतात? कारण आपलं लक्ष कुठे माहित आहे? त्या वचनावर नाही. आपलं लक्ष कुठे आहे? कसं लवकर होणार, कसं लवकर होणार. मग तो काय, कसं लवकर होणार मध्ये ती वादळ येणारच. पण जो व्यक्ती त्या शेतकरी जसं संयम ठेवतो, पेशन्स ठेवतो, धीर ठेवतो, की मला माहित आहे मी जे काय पेरलंय त्याला मला खत घालायचंय, पाणी घालायचंय, त्याला मला त्याची बाजूला आलेलं गवत काढायचं आहे, त्याची मेहनत करायची आहे आणि ते फल देणारच. ते गवत काढणं, पाणी घालणं, खत घालणं, शिंपवणं, त्याला चांगलं हे करणं, ते काय आहे? वचन बोलायचं, विश्वास ठेवायचा, तशी कृती करायचं, ऑटोमॅटिकली होणार. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला सांगू, आज प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनामध्ये मला सर्वात चांगला आनंदाचा दिवस दिला. आम्ही आमचं कुटुंब काल संध्याकाळी माझ्या ताईकडे गेलेलो लग्नाला. माझ्या ताईच्या इकडे लग्नाला गेलो होतो. आम्ही रात्री आलो घरी 1:30 वाजता. रात्री आम्ही घरी 1:30 वाजता आलो, झोपायला 2 वाजले. आणि सकाळी प्रभूने मला बरोबर 5ला उठवलं, कारण मला आपली जी बुलगावला रिट्रीट चालू आहे ना, तिकडे 8 वाजता माझं प्रवचन होतं. तिकडे 8 वाजता माझं प्रवचन होतं. मी किती तास झोपलो? मुश्किलने 3 तास. असं वाटतंय का मी 3 तास झोपलोय? असं वाटतंय का? मी तर तुमच्यापेक्षा ताजा तवाना आहे. मी तुमच्यापेक्षा ताजा तवाना आहे. कारण काय माहित आहे, मी लक्ष त्या झोपावाने ठेवलं.
माझं लक्ष त्या झोपण्यावर ठेवलं नाही, माझं लक्ष कशावर ठेवलं की प्रभू आज माझ्या मुखातून मला आणि त्या लोकांना काय शिकवणार आहे. आणि सुंदर असं प्रभू आम्हाला शिकवलं, आज सुंदर असं शिकवलं. सर्वात पहिला मी तो लायकीचा नव्हता तरी सुद्धा प्रभूने मला, मी त्या चिखलामध्ये होतो तिकडून प्रभूने मला उचललं आणि आज प्रभू माझ्या मुखाद्वारे मला प्रभू वापरत आहे. या माझ्या प्रभूच्या माझ्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने किती जणांचे आत्मे बदलणार आहेत, किती जणांचं जीवन बदलणार आहे. मी नाही पण ते प्रभू येशू ख्रिस्त करताय, पवित्र आत्मा करताय. म्हणून तुम्हाला मी सांगतो, लक्ष, संपूर्ण लक्ष केंद्रित त्या प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवा. तुम्ही ठेवा, चालू करा ठेवायला. बघा तुमचं जीवन बदलणार. जर आमचं जीवन बदलू शकतं, का तुमचं जीवन बदलणार नाही? का तुमचं जीवन बदलणार नाही? जर माझं बदलू शकतं तर का तुमचं बदलू शकत नाही? मेहनत तर आहे, पण मेन काय माहित आहे, मेहनतीपेक्षा तुमच्यामध्ये तो विश्वास, तुम्हाला तो विश्वास तसा ठेवायला लागेल. तुम्हाला तो कायम तो विश्वास ठेवायला लागेल. तुम्हाला काय वाटतं, माझ्या बरोबर वादळ येत नाहीत काय? तुम्हाला काय वाटतं, वादळ येत नाही काय? मला क्षणाला वादळ येतात. हे फोन आहे ना, हे क्षणाला वाजत जातो. पण काय माहित आहे, लक्ष त्या वादळावर नाही, त्या फोनवर नाही. लक्ष कशावर आहे? त्या प्रभू येशू ख्रिस्ताने, मी चिखलामध्ये होतो तिकडून मला उचलून असा सेवेसाठी वापरत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजतं का नाही समजतं? मग चांगलं वाटतं का वाईट वाटतं? मग तुम्ही तुमचं जीवन करेक्शन करणार की नाही करणार? तर तुम्ही समस्यावर लक्ष ठेवणार, समस्यावर लक्ष ठेवणार का प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी केलं त्याच्यावर लक्ष ठेवणार? परत मी सांगतो, तुम्ही कुठेतरी चुकत असेल, कुठे तुमचा विश्वास कमी होत असेल, कुठे तुम्ही विश्वास धरला नसेल, तर तुमचं जीवन सुधरा, तुमच्या जीवनामध्ये दुरुस्ती करा. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुरुस्ती केली तरच तुम्हाला त्या समस्या सोडून जातील. तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्की कळेल का प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. जर तुम्ही एवढ्या वेळापासून इकडे येता आणि वचन वाचता, वचन ऐकता, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये तुमचा वापर करत नाही, तर प्रियानो कुठेतरी तुम्ही चुकत आहेत, कुठेतरी तुम्ही चुकत आहेत. तुम्हाला कुठेतरी जे काय प्रभू आपल्याला शिकवतो, जे काय आपल्यामध्ये प्रेमनी प्रभू करतो आपल्या सुसुबीत जमिनीमध्ये, त्याचा वापर करायचा आहे, त्याचा वापर करायचा आहे. जर आपण त्याचा वापर केला नाही तर मग काय माहिती आहे, आपलं जीवन तसंच राहणार, आपलं जीवन तसंच राहणार. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. बघा, जसं दाविदाने गोलायतला जो मारला ना, तो गोलायत एक मोठा राक्षस होता ना. जेव्हा दाविदाने त्या गोलायतला मारला ना, दाविदाचं लक्ष कुठे होतं माहित आहे? देव बापाकडे होतं. त्या गोलायतकडे त्याचं लक्ष नव्हतं, त्याचं लक्ष होतं देव बापाकडे. त्या छोट्याशा बेचकीने, छोट्याशा त्या गोल्याने खरंच तो राक्षस तो मारू शकतो? हा, त्या छोट्याच्या बेचकीने खरंच तो राक्षस मारू शकतो? नाही. पण त्याच्यामध्ये काय होतं, दाविदामध्ये देवाचं सामर्थ्य होतं. तो सामर्थ्य त्याने वापर केला. बेचकीचं काय होतं, एक हत्यार होतं. पण मेन काय आहे? सामर्थ्य. मेन काय आहे? विश्वास. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला सारखा त्या दाविदासारखा विश्वास धरायचा आहे. आपल्याला सुद्धा त्या दाविदासारखा विश्वास धरायचा आहे. हत्यार तर आपल्याला दिलंय का नाही दिलंय? हत्यार आपल्याला दिलंय का नाही दिलंय? मग त्या हत्याराचा वापर करायचा आहे का नाही करायचा आहे? का आपल्याला इथे तिकडे भटकायचं आहे?
मी विरोध नाही करत तुम्ही भटकता, तो तुमचा विश्वास आहे, पण माझं काम आहे तुम्हाला सत्य सांगायचं. मी सत्य सांगण्याने काय होणार माहित आहे, तुमचा वेळ आणि तुमचे पैसे वाचतील. तुमचा वेळ आणि तुमचे पैसे वाचतील. उदाहरण, किती जण डॉक्टरकडे जातात? किती जण डॉक्टरकडे जातात? सर्व जातो ना, मी सुद्धा जातो, बरोबर आहे. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला काय सांगतं? औषध देते. पहिला आपलं काय करतं? चेकअप करतो, तो तपासणी करतो, रिपोर्ट्स करायला लागतील तर रिपोर्ट्स काढतो, बरोबर. आणि मग तसं तसं आपल्याला तो औषध देतो, बरोबर. बरोबर आहे. आपण डॉक्टरकडे का जातो? पहिला आपण डॉक्टरकडे का जातो? का जातो? वादळ आलं. आपण काय जातो डॉक्टरकडे? हा, आपला संपूर्ण विश्वास त्या डॉक्टरवर असतो की नाही? आपला संपूर्ण विश्वास त्या डॉक्टरवर असतो की नाही? म्हणून आपण जातो ना, की तो जे काय माझ्यावर उपचार करणार, जे काय मला औषध देणार, त्याने मी बरा होणार. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग जेव्हा आपण त्या डॉक्टरवर एवढा विश्वास ठेवतो, तो जे काय सांगतो ते आपण करतो. ते तो सांगणार तेलकट खायचं नाही, तिखट खायचं नाही, व्यायाम करायचं, यावेळी औषध घ्यायचं, त्यावेळी औषध घ्यायचं, तसे रिपोर्ट करायचे, तसं करायचं. आपण संपूर्ण त्याचं ऐकतो. मग आपण देवाचं काय ऐकत नाही? आपण देवाचं काय ऐकत नाही का? तोच विश्वास आपण देवावर ठेवत नाही. जरा तो विश्वास आपण डॉक्टरवर ठेवतो, तर तोच विश्वास आपण देवावर का ठेवत नाही? सर्व शांत चालेल, सन्नाटा. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? जर तुम्ही त्या डॉक्टरला देव करतात, आपण जर त्या डॉक्टरला देव म्हणतो, बरोबर आहे, तर आपण का खरे देवाला विसरलोय? आपण का खऱ्या देवाला विसरलोय? विसरलोय की नाही विसरलोय? जर तुम्ही खऱ्या देवाची तुम्हाला ओळख असेल ना, तर तुम्ही त्या खरे देवाकडे संपूर्ण त्याचा विश्वास ठेवणार. देव काय म्हणतो? घाबरू नको, कचरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. जेव्हा मोशे मरण पावला तर योशेवाला काय सांगितलं प्रभूने? मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नको, कचरू नको, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. आणि प्रभू तेच आपल्याला सुद्धा सांगतो, घाबरू नका, भिवू नका, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या अंतकणामध्ये आहे, मी तुझ्या पाठी आहे. पण आपण तो विश्वास ठेवतो का? नाही ठेवत. आणि आपण काय करतो? आपला विश्वास त्या प्रभूपेक्षा त्या वादलावर ठेवतो. मग ती वादलं काय येतात? ते येत राहतील. हालेलुया, हालेलुया. समजलं की नाही समजलं? समजलं की नाही समजलं? मग तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार? त्या प्रॉब्लेम्सवर, त्या समस्यावर, त्या अडचणीवर, त्या आजारावर, त्या कर्जावर, त्या चिंतावर, त्या भीतीवर, त्या घाबरटपणावर, की प्रभूवर? नक्की 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 का ब्रदर आमच्या घरी या आणि प्रार्थना करा? प्रार्थना करणं वाईट नाही, किंवा कोणाला वचन शिकवणं, सांगायला वाईट नाही. पण जर तुम्हाला सत्य कळलं आहे ना, तर तुम्ही सत्तेमध्ये चाला, कारण सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार. धन्यवाद. कोण करणार शेवटची प्रार्थना? बाई, कोणाला माझ्या बोलण्याने त्रास झाला असेल, या पवित्र आत्म्याच्या द्वारे मी बोलत होतो, त्रास झाला असेल, तर मी मनपूर्वक क्षमा मागतो. करा. सर्व उभे राहूया, प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊया. लहान मुलांना सांभाळा जरा. धन्यवाद देते प्रभू, आजचा दिवस आम्हाला सुंदर दिवस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देते. हे प्रभू येशू, आज आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे आमच्या दादाच्या मुखातून आम्हाला जे काही शिकवलं आहे ते आमच्या हृदयामध्ये आज साधवावं आणि आम्ही त्याला 100 पट आणि 60 पट आणि 30 पट असं फलाने असा आम्ही विश्वास धरत आहे. प्रभू येशू, तुला धन्यवाद देते प्रभू येशू.
या बाबा ही प्रार्थना प्रवेश ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन आमेन आमेन. हालेलुया 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 हालेलुया. हो राबा शाला बारी लला हो रे बेबे या बाबा ली लला रे बाबा शाला बारी लला हो रा बाबा ली लला रे बेबे या बाबा ली लला री बा शाला बारी लला हो रा बाबा ली लला रे बेबे या बाबा ली लला री बा शाला बारी लला